धन्यवाद। समीर इकडे नमस्कार, गुड मॉर्निंग। आज या ठिकाणी डॉक्टर आदित्य येळीकर यांनी डायलिसिसचे नवीन मशीनचे या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे। त्यासाठी उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली, त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो। आपल्या शहरामध्ये खरोखरच याची आवश्यकता होती, कारण मेडिकल विजिटवरती जे सर्व नागरिक असणार आहेत त्यांना ही सुविधा उपलब्ध होणार आहे। त्याच्या ज्या उपलब्ध फॅसिलिटीज आहेत त्याच्यामध्ये वाढ याच्यामुळे होणार आहे। म्हणजे या प्रसंगी मी एक अपेक्षा व्यक्त करतो की सर्व सामान्य व्यक्तींनाही याचा अतिशय चांगल्या प्रकारे लाभ व्हावा। त्याप्रमाणे सर्वांना ते उपलब्ध करून देत आहेत। मी खरोखरच त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि या प्रसंगी आपल्या शहरवासियांना तसेच या जिल्ह्यातील सर्व व्यक्तींना, नागरिकांना त्यांच्या वतीने चांगली वैद्यकीय सुविधा या ठिकाणी प्राप्त होते। ते आठवड्यातनं 2दा कमीत कमी करावं लागतं आणि डॉक्टरांनी सांगितलं तसं एका डायलिसिसला 4 तासाचा अवधी लागतो। त्यामुळे एका मशीनवर साधारण दिवसभरात 3 ते 4 डायलिसिस मॅक्झिमम होऊ शकतात। आता आपल्या शहरामध्ये डायबिटीस आणि ब्लड प्रेशर आणि किडनीचा आजार आपण जर बघाल तर अनेक रुग्ण आपल्याला सापडतील आणि अशा गरजू रुग्णांना, म्हणजे डायबिटीस हा श्रीमंतांचा आजार राहिलेला नाहीये, तो गोरगरिबांमध्ये सुद्धा दिसून येतो। मग अशा रुग्णांनी कुठे जायचं, म्हणून शासनातर्फे आपल्याकडे MJPJY जे आपण म्हणतो स्कीम, त्या योजनेअंतर्गत मोफत, आणि ही योजना आपल्या हॉस्पिटलला डॉक्टर आदित्य येळीकरांच्या परिश्रमाने आपल्या इथे ती उपलब्ध आहे। त्यामुळे ज्या ज्या गरीब रुग्णांना डायलिसिसला वेटिंग आहे, म्हणजे इकडे मरण जवळ येत आहे आणि तुम्ही म्हणता की थांबा तुम्हाला 3 दिवसांनी डायलिसिस करू, अतिशय वाईट परिस्थिती निर्माण होते। तर अशी होऊ नये म्हणून आपल्या शहरामध्ये जास्तीत जास्त डायलिसिस मशीन्सची उपलब्धता करून देणार आहे आणि त्यातलाच एक आपली पहिली पायरी म्हणजे 3 मशीन्स आपण घेतलेले आहेत इथे, जेणेकरून रुग्णांना वेटिंग राहावं लागणार नाही। आता डॉक्टर आदित्य येळीकर हे यूरोलॉजिस्ट आहेत, म्हणजे किडनी सर्जन, आणि डॉक्टर समीर महाजन जे आहेत ते नेफ्रोलॉजिस्ट आहेत, म्हणजे किडनीचं क्लिनिकल आणि मेडिकल डिसीज। आता प्रत्येक अवयवाला 2 लोक लागतात, एक सर्जन लागतो आणि एक फिजिशियन लागतो। ब्रेन असेल तर न्यूरोसर्जन, न्यूरोफिजिशियन, हार्ट असेल तर कार्डिओलॉजिस्ट आणि कार्डिओथोरॅसिक सर्जन। तर अशा प्रकारे आपल्याला डॉक्टर आदित्य येळीकरांचा मानस आहे की औरंगाबादमध्येच नव्हे, मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रात आणि भारतामध्ये सुद्धा असे खूप कमी केंद्र आहेत की विच इज डेडिकेटेड ओनली टू यूरोनेफ्रो, म्हणजे किडनी हॉस्पिटल आपलं नवीन चालू आहे बाजूला, आणि तिथे केवळ किडनीवर इलाज केले जातील आणि तिथे एकाच अंडर 1 रूफ डायलिसिस आणि सर्जरी, म्हणजे काही कालांतराने यांना ट्रान्सप्लांट लागतं। जेव्हा दोन्ही किडन्या एकदम खराब होऊन जातात तेव्हा शेवटचा इलाज असतो किडनी ट्रान्सप्लांट। तर हा असा याचा मार्ग आहे किडनीच्या आजाराचा। तर त्या आपल्याला तसं एक नवीन हॉस्पिटल इथे उभारायचा आपला मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच ही आजची पहिली पायरी आहे। तर डॉक्टर आदित्य येळीकर, डॉक्टर समीर यांना आय विश देम ऑल दी बेस्ट की त्यांनी या शहराची रुग्णसेवा चांगल्या प्रकारे करावी, आपले एथिक्स सांभाळून करावी, जेणेकरून लोकांना जेन्युइन इलाज होतील अशी खात्री